ते बरोबरी वाटून गेली. थोड्या दिवसांनी त्यांना दिवस आले आणि जसे हे दिवस वाढू लागले आपल्यात एक पद्धत आहे की डोहाळे जीवन. ती एक राजांनी विचारलं आपल्या राण्यांना की तुला तर कसल्या कसल्या गोष्टींचे डोहाळे लागतात ते सांग, तुझे ते सगळे डोहाळे पूर्ण करतो. काही म्हणाली मला डोहाळे लागतात ते की मला एक पुत्र व्हावा आणि तो या पूर्ण भूमीवरती राज्य सुख भोगावं. राजा म्हणाला की सुमित्रेकडे गेली. सुमित्रा तुला काय डोळा लागतात त्याचं? सुमित्रा म्हणाली मला असं वाटतं मला पण एक पुत्र व्हावा आणि त्यांनी आपल्या भाऊ बहिणीची सेवा रक्षा करावी. कौशल्यकडे की कौशल्य तुला कुठल्या डोळा लागतात त्याचं? ती म्हणाली मला पण असं वाटतंय की मला पण एकच पुत्र व्हावा आणि त्यांनी धनुष्य बाण उचलून या सगळ्या जे ऋषीमुनी आहेत, जे संत सज्जन आहेत त्यांची रक्षा करावी. राजाने त्यांची डोळा ऐकले आपल्या ऋषीने सांगितले, गुरुकुरूंना सांगितलं मला असे डोळे लागतात, माझ्या राणीने असे डोळे लागतात. गुरु म्हणाले की हळूहळू नवमी तिथे जवळच आली होती. लक्षात घ्या ते पहिले जे ऋषीमुनी होते त्यांच्या तारखा आणि तिथ्या चुकायच्या नाही. तशी त्यांनी जी तारीख दिली, जी त्यांनी वेळ दिली त्या वेळेवरती, त्या तारखेवरती वस्तू होणारच. फलप्राप्ती आहे ती होणारच. तेच पाहतात की सूर्यनारायण आहे, सकाळपासून दुपारपर्यंत आहे. नवमी ही तिथी हे टळटळीत रामराया हे आपले सूर्यनारायण हे थांबलेत आकाशामध्ये की आता प्रभू रामचंद्र येणार कधी येणार, मी थांबतो इथे. तेवढ्यात मला तर बातमी आली, झाला प्रभू रामचंद्र